दासी है, कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी साफ हो तो घर में मथुरा काशी है. मित्रांनो, आज अतिशय एका वेगळ्या सोहळ्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आजची पत्रकार परिषद आहे की देवेंद्र न्यूजच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यासाठी आहे. चित्रपटाचं नाव मी उच्चारणार नाहीये. आता साठेसर जेव्हा करतील तेव्हा त्याचं आपल्याला कळेल. ते बोर्ड लावलेलंच आहे. या ठिकाणी अशोक शिंदे साहेब आलेले. मी त्यांना विनंती करतो आपण यावं. अशोक शिंदेंना मी परवा त्यांच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो. मी अशोकजी अजूनही तरुण दिसतात मी त्यांना म्हटलं की तुम्ही वधूपिता असा टॅग लावून ठेवा. खूप लोकांचा गैरसमज होतोय. आपल्याला माहिती आहे मच्छिंद्र चाटे हा महाराष्ट्रातला एक झपाटलेला माणूस आहे. या झपाटलेल्या माणसाच्या मनात केव्हा काय येईल आणि केव्हा काय येणार नाही हे तुम्हाला सांगता येणार. मी गेली 25 वर्ष त्याच्यावर काम करतोय, भेटतोय, अनेक ठिकाणी मी जातो. अगदी राष्ट्रपतींपासून हैदराबाद पण सगळीकडे त्याच्यावर फिरलोय. भयू महाराजांकडे इंदोरला आम्ही गेलो होतो. मी त्यांचे अनेक पैलू तुम्हाला पाहिले ते मी यथावकाश बोलणारच आहे. पण मला असं वाटतं की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा जो कार्यक्रम आहे त्या चित्रपटाच्या संदर्भामध्ये मी प्रथम बोलवणार आहे ज्यांनी या चित्रपटाचे पटकथा संवाद लेखन केलेले आहे. बरं का, ते केशव काळे साहेबांना विनंती करेन की त्यांनी या चित्रपटाचं वेगळं पण सांगावं काय. राम राम. मराठमोळा सोहळा या मराठमोळ्यात तुका पाटलांच्या संदर्भात आपण एकत्र येत आलो. आपण सगळे मराठी माणसं आहोत. मराठी माणसाला खूप नव संजीवनी, नव चैतन्य, नव प्रेरणा द्यायची आहे. जे 2001 साली चाटे सरांनी चिमणी पाखरं काढून केलेलं होतं. पण मधला म्हणतात ना की पुलाखालून बरंच पाणी होऊन गेलेलं आहे. 2001 आणि 2017 अक्षम्य उशीर आहे. मराठी तमाम मराठी प्रेक्षक चाटे सरांना कदाचित जाब विचारतील की 16 वर्ष कुठे होते. तर रामाची तपस्या 14 वर्षाची होती. हे 16 वर्ष आपल्यात नव्हते. किंबहुना मराठी पोरकं झालेलं होतं. मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी सिनेमा आपल्याला मिळत नव्हता. तो नव्या दमाने भरभरून देण्यासाठी पुन्हा एकदा चाटे सर आलेले. मित्र असं म्हणतात अमंत्रस्य अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनुषदम अयोग्य पुरुषो नास्ति योजक हा तत्र दुर्लभ. अमंत्रस्य अक्षरम नास्ति असा एकही शब्द, एकही अक्षर नाहीये की ज्याच्यामध्ये मंत्राचं सामर्थ्य नाहीये. काही काही अक्षर तर एकाक्षरी आहेत, काही काही शब्द एकाक्षरी आहेत, पण तरी ते मंत्राचं नव्हे बॉम्ब सारखं, स्कर्ट सारखं, क्षेपणास्त्रासारखं सामर्थ्य पदरी बाळगून आहे. जसं ओम, ह्रीम, श्रीम आपल्याला माहिती नसतं बऱ्याचदा. अमंत्रस्य अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनुषदम. तसं काही पान, खोड, मूळ, फूल असं नाहीये की ज्याच्यामध्ये मंत्राचं सामर्थ्य नाहीये, औषधी गुणधर्म नाहीये. मग मराठी किंवा भारत आपण शेती प्रधान म्हणतो. खूप विपुल नैसर्गिक संपत्ती आहे, पण तरी आमच्याकडे आरोग्य नाहीये. अयोग्य पुरुषो नास्ति असं मी म्हणताना परत एकदा म्हणेन अमंत्रस्य अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनुषदम अयोग्य पुरुषो नास्ति.
एकही माणूस, मुलगा मुलगी, स्त्री पुरुष, वृद्ध वृद्धा, तरुण तरुणी, एकही या पृथ्वीदारावर असं नाही की जे टोटली सर्वथा अयोग्य आहे. पण मग हे सगळं जर चांगलं चांगलं असेल तर आपण आपल्या प्रत्येक खेड्यामध्ये, गल्लीमध्ये, बाळीमध्ये एखादा बाळ्या असतो, बंडी असते, त्यांना काही येत नसतं, ते घरचे सुद्धा म्हणायचं, विचारलं की आईंना की बंड्या काय करतो, काय करायचं त्याचं, येडा येते, नकळत म्हणतात ते. पण त्या बंड्याला जाता येता कोणतरी टपल्या मारून जात असतात, पण तो काहीही प्रतिक्रिया करत नसतो, किंबहुना रिव्हेंज घेत नाही, तो चिडत नाही, उलटून बोलत नाहीये. मग हा संयम त्याच्याकडे शिकायला पाहिजे की नाही आपण. तसं अयोग्य पुरुषो नसते योजका तत्र दुर्लभा. हे सगळं पाहण्यासाठी, चांगल्या चांगल्या गोष्टीतनं छानस आउटपुट काढण्यासाठी चांगला आयोजक, चांगला संयोजक, चांगला प्रायोजक आमच्याकडे नाहीये. म्हणून मराठी सिनेमा एवढे दिवस छान उंच भरारी घेत नव्हता. आता मच्छिंद्र चाटे सरांच्या रूपाने एक चांगला आयोजक, चांगला संयोजक, चांगला प्रायोजक मिळालेला आहे. तो मराठी सिनेमा उत्तुंग रूपाने ट्रिमेंडस भरारी घेणार आहे. हे सांगायला कोणी ब्राह्मण, कोणी ज्योतिषी, कोणी भविष्यवेत्ता पाहिजेच असं नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने त्याची आता ही नवोन्मेषाची मुहूर्तमेढ लावतोय आपण, होतोय आता. तुमच्या सगळ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो, इथून येणारा काळ देवयानी मूवीजचा आहे. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक गोष्टीला असं म्हटलंय की व्यासांच्या बाबतीमध्ये बोलले जाते की व्यासोचिष्टम जगत सर्वम. व्यासांनी सगळं जग पुष्ट करून टाकलेलं होतं. इव्हन तुमचं इलेक्ट्रॉनिक्स पण त्या काळात होतं असं आपण म्हणतो. ते संजय गुवाचे, दूरदर्शन वगैरे वगैरे. तसं इथून पुढे म्हणायला लागेल की चाटे उच्चिष्टम सिनेमा जगत सर्वम. मराठी सिनेमात चाटे सरांचं नाव घेतल्याशिवाय त्याची वाटचाल पुढे होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची नव्हे, चाटे सरांची रेग आहे. तुमच्या आमच्या साक्षीने आपण ती म्हणतोय. तू का पाटील? खरं ते प्रश्न आहे का नाव आहे, असं काही जणांना संभ्रम पडतो, की म्हणून नंतरच्या लोकांनाही तो पडेल. तू का पाटील? तुकाराम काशीनाथ पाटील. 1955 सालचा काळ दाखवलाय सरांनी. 1955 साल म्हणजे आतापासून ते 45 आणि हे 17, एवढं वर्ष आपण मागे जातोय. कसा असेल तो काळ, ती कथा कशी असेल, तिथला पाटील कसा असेल. महाराष्ट्र पाटलांचा आहे, किंवा पाटलांशिवाय महाराष्ट्र नाही असंही म्हटलं जातं. जेव्हा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ 50 वर्षापासून होतं, त्यात आधी जेव्हा मंत्रिमंडळ जाहीर होतं तेव्हा प्रत्येकाच्या एक आकडेवारी सर्वे असतो, किती पाटील किती देशमुख आहे. मंत्रिमंडळामध्ये देशमुख आणि पाटलांशिवाय मराठी मंडळ किंवा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ होत नव्हतं, किंवा आजही होत नाहीये. तर ते तुका पाटील, तुकाराम पाटील, त्याची कशी दिनचर्या असेल, त्याचा काय कारभार असेल, काय कारनामा असेल, समाजाशी तो किती एकरूप झालेला असेल, होता की नव्हता, समाजासाठी काही देणघेण लागत होता का, तर समाजात गुरमीच होती का, चांगुलपणाही त्यांच्यात होता. तुका पाटलाचा जो पोरगा या सगळ्या गोष्टीवर बोध ठेवतो. तुका पाटलाची बायको सती साध्वी आहे. सगळ्या गोष्टींना ती पांघरून घालते असं जरी आपल्याला वाटलं तरी ती त्यावेळी नकळत खूप मोठा संदेश देत असते. एका अर्थाने ही खूप जुन्या काळातली कथा आहे. नवीन मुलांना, नवीन महाराष्ट्राला ते आवडेलच असं आम्ही छाती टोकाने हमीवर म्हणतो. मी शेवटी पहिल्यांदाच मला बोलायला सांगितलंय की तेवढं मी घ्यावा हे मला माहिती नाही. मी केशव काळे, काळेने काळावर अतिक्रमण करू नये एवढी माफक अपेक्षा माझी आहे. काळाच्या ओघात मी तुमच्याशी खूप बोलणार आहे. जाताना मी सांगेल की ना गुणी गुणिनम वेत्ती, ना गुणी गुणिनम वेत्ती, गुणी गुणी शुमत्सरी, गुणीचे गुणरागीच विरला सरलो जनहा. ना गुणी गुणिनम वेत्ती. एक माणूस जो स्वतः गुणवान नाहीये तो इतर गुणवानांची काय कदर करेल, काय कौतुक करेल? नाही करत. ना गुणी गुणिनम वेत्ती, गुणी गुणी शुमत्सरी. आपण समाजात असंही बघतो की गुणी गुणी शुमत्सरी. एक गुणवान माणूस दुसऱ्या गुणवानाची कदर करत नाही, कौतुक करत नाही, किंबहुना तो त्याचा हेवा करतो, त्यावर जळतो. मराठी भाषेमध्ये सॉरी, यातली जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. कुणाच्या भावना नावही मला दुखवायचं नाही, पण लता मंगेशकर आणि आशा भोसले आपापल्या जे दोघी दिग्गज आहेत असं म्हटलं जातं की त्यांच्या दोघींना विस्तवही जात नाही. ना गुणी गुणिनम वेत्ती, गुणी गुणी शुमत्सरी. आपल्याला कसं पाहिजे समाज? गुणीचे गुणरागीचे. जो स्वतः गुणवान आहे आणि इतर गुणवानांची जो कदर करतो, अशी माणसं किती आहेत? विरला सरलो जना. हाताच्या बोटावर मोजणे इतपत नाहीये. नशीब आपलं सगळ्यांचं. वी आर सो लकी दॅट अशी सगळी चांगली चांगली माणसं यांनी हेरून इथे एकत्र आणलेली आहे. तुका पाटलाच्या निमित्ताने या सगळ्या कौतुकाच्या घरगुती सोहळ्याला आपण उपस्थित राहिला. मी तुका पाटील परिवाराच्या वतीने तुला सगळ्यांचं स्वागत करतो. नंतर काळाच्या ओघात जे जे काय बोलायचं आपण बोलणारच आहोत. महाराष्ट्र सरगमजी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. मी थोडस देवयानी मूवीजच्या वाटचालवर एक कटाक्ष टाकणार आहे. आजमान आलेला चित्रपट बिनधास्त 1999 हा झळकला, गाजला आणि मुख्य म्हणजे
चंद्रकांत कुलकर्णी या प्रायोगिक मंडळींना त्यांनी पुढे नेलं बरं का. आणि जो ब्रेक दिला ते अजून त्यांची दास्तान चालू आहे. मला असं वाटतं की मी पत्रकार म्हणून किंवा लेखक म्हणून मी जो विचार करत असतो चाटे सरांचा, मला असं वाटतं की कमर्शियल चित्रपटाची सुद्धा हिंदी फुल पेज जाहिरात आलेली नाही. आली असेल तर स्क्रीन आली असेल, पण लोकसत्ता महाराष्ट्रात आलेली नाही. ती पहिली जाहिरात बिंदासची आली होती. मला वाटतं आपण एक कडाडून टाळी देऊ त्यांच्या जिगरला चाटे सरांना. तर अनेकांच्या डोक्यात कुरबुर चालली होती की चिमडी पाखरं काय करणार. पण पुढे चमत्कार असा घडला की चिमडी पाखरांनी गरुडाची झेप घेतली आणि बॉक्स ऑफिसचे वरचे सगळे विक्रम त्यांनी मोडलेले. आणि नंतर चाटेसरांचं सोशल अँगल असा की त्यांनी हा चित्रपट अनेक थिएटरमध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना फुकटे दाखवलेला आहे. हे त्यांचं सोशल वर्क आहे तुम्हाला सांगतो. त्यानंतर फ्रेंडशिप 12 जानेवारी 2007 आणि त्यात स्वतः सरांनी काम केलेलं होतं. आणि हाही चित्रपट एरॉसला लागला. तुम्ही त्यांच्या याचं कव्हर करायला गेलो होतो. त्यानंतर घरट्यासाठी सारं काही यात सरांची भूमिका होती. 12 जुलै 2007 चित्रपट प्रकाशित झाला. आणि त्यानंतर आपण आता 10 मे 2017 या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. मधल्या काळामध्ये पुलाकडून बरंचसं पाणी गेलेलं आहे आणि त्याच्याकडे वळणार नाही मी बरं का. पण आता मी पुढे याच्याकरता मी बोलवणाऱ्या त्याच्यामध्ये या हॅलो हॅलो हा आठवणी म्हणजे राहणारं हे गाणं आहे असं मला वाटतं. म्हणून मी सरांना खूप थँक्यू म्हणते. मग गाण्याबद्दल काय आठवण सांगू. आठवणीत माझ्या राहिलंय गाणं. कारण गवळण खूप मला वाटतं मी अनेक वर्षांनी गायले का पहिल्यांदाच गायले असं मला वाटतं. आणि इतकी सुंदर आहे, इतकं सुंदर लिहिलं आहे आणि मला गातानाच इतकं छान वाटत होतं की मी किती वेळा सरांना थँक्यू म्हटलं की मला मी ही संधी दिली इतकी छान गवळण म्हणण्याची. आणि राजेश सरकटेजी यांनी इतकं सुंदर स्वरबद्ध केलंय ह्याला. त्या गाण्याची जी लय आहे, त्याचं कंपोजिशन आहे, जे शब्द आहेत योगीराज माने यांचे, आणि एकूणच सुंदर असं हे मिश्रण जमून आलेलं आहे. आय एम शुअर की हे सगळ्यांना म्हणजे रसिक प्रेक्षकांना आवडेल आणि उचलून धरतील अशी माझी अपेक्षा आहे. एवढं सुंदर मोठं हे सगळं हा चित्रपट बनतोय आणि त्याच्यामध्ये एक आय एम व्हेरी हॅपी की मला तुम्ही दिलं. थँक्यू व्हेरी मच. आणि अजून पण गाणी आहे त्याच्यामध्ये. एक ड्युएट गायलेलं आहे ते आशिष
आशिष नाटेकरजींनी इथेच आहेत. ओ बघा किती गोंधळ होतो, इथे आहेत, मी इथे दोघंच प्रेम. काही हरकत नाही, त्यांनी गायलंय आणि यांच्यावर अभिनय केलेला आहे, त्यामुळे खूप छान गायलेला आहे तुम्ही. गाण्याचे शब्द आहेत माझे राणी, ते तुम्ही ऐकालच. खूप वेगळं आहे माझ्यासाठी, एक छान जॉनर होता वेगळा, की नॉर्मली असं मला माझ्याकडे गाणी येतात सॉफ्ट किंवा रोमॅन्टिक किंवा अशी क्लासिकल वेज. हे थोडंसं फोक टच असलेलं आणि खूप धमाल असं गाणं आहे. मला गाताना खूप छान वाटलं, सो थँक्यू. आणि यानंतर नमस्कार करतो. साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा 50वा वर्धापन दिन औरंगाबाद मध्ये साजरा झाला होता आणि प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सर, केशव काळे आणि मी तिघही त्या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत. सरांनी एक दोन रचना माझ्या त्या कार्यक्रमामध्ये ऐकल्या आणि तदनंतर मला या तुका पाटील या चित्रपटाची गाणी लिहिण्याची संधी दिली. साधारण 2.5 ते 3 महिने असं झपाटल्यागत आम्ही सगळे काम करत होतो. काही काही गाणी सलग सुचली, काही काही गाणी एखादा अंतरा सुचायचा, पुन्हा सुचायचा नाही. मी लिहिलंय त्याला संगीत आमच्या राजेश सरकटेंनी खूप अतिशय सुरेल असं संगीत दिलेलं आहे. मोठमोठ्या कलावंतांनी ती गाणी गायलेली आहेत. साधनाताई आणि राजेश सरकडे सर इथं आहेत. आपल्याकरता 2 ओळी म्हणतो की अंतरातले गाणे ज्याचे मंजूळ आहे, अंतरातले गाणे ज्याचे मंजूळ आहे, संगीत म्हणजे त्याच्यासाठी देऊळ आहे, संगीत म्हणजे त्याच्यासाठी देऊळ आहे. आणि आम्ही मग मित्र असे एकत्रित आलो. त्या गाण्याची काही प्रत्येक गाण्याची एक वेगवेगळी आठवण आहे. मी जलसंपदा खात्यामध्ये गेली 30 वर्ष नोकरी करतो आणि अशा वृक्ष खात्यामध्ये नोकरी करत असूनही मी साधारण 15 वर्षापासून कवितेचे कार्यक्रम करतो. पण माझ्या आयुष्याला एक निर्णायक वळण देणारा, कलाकार म्हणून निर्णायक वळण देणारा हा क्षण आहे. आणि चाटे सरांचं मला कौतुक याचं वाटतं की ते आपल्यातलं आउटपुट काढून फार कसबीने घेतात. ते कसब त्यांचं वादातीत आहे. ते मला म्हणायचे फोनवर की तू काय लिहितोस, मी तुझ्याकडनं जे मला हवं आहे ते लिहून घेतो. मी नेहमी माझ्या कवितेकरता असं म्हणतो सर की लिहिण्याचा मज हुकूम देतो विठू सावळा आणि काय हवे ते लिहून घेतो विठू सावळा. कुणीतरी लिहून घेते, मी लिहितोय. पण इथं असं म्हणतो चाटे सर आपल्याकरता की लिहिण्याचा मज हुकूम देतो मित्र माझा आणि काय हवे ते लिहून घेतो मित्र माझा. म्हणून ते मैत्रीचं नातं आम्ही साधारण 30 वर्षापूर्वी एकत्र ज्या शाळेमध्ये होतो तिथनं आमचं पुन्हा रिबॉन्डिंग जे झालं या निमित्तानं ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील. म्हणजे जोवर कुडीत माझ्या अंतिम श्वास आहे, कविते तुझ्या दिशेने माझा प्रवास आहे. हा प्रवास आमचा निरंतर चालणार आहे. सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांच्या ओळखी झाल्या. मैथिली जी आहेत, आमची प्रतीक्षा आहे, सुनील आहे, किशुताई आहे, किती मोठी माणसं, नागेश सर, ज्यांना आम्ही म्हणजे अशोक शिंदे सरांचा माझा परिचय झालाय, ज्यांना आम्ही सगळं लाईमलाईट मध्ये पाहतो ती माणसं इथं बघायला मिळतात आम्हाला. आणि चाटे आणि नाटेकर सरांचं प्रेम आम्हाला मिळालं. तुम्ही दोघं आज मला ओळखू येत. मगाशी मी त्याला हाक मारली होती मनीष म्हणून, पण तुम्ही दाढी ठेवली तेही चांगले केलं. आता मला मनीष म्हणून ओळखू येते. आणि इतकं प्रेम दिलं चाटे परिवाराने आम्हाला. आम्ही खूप काय म्हणतात ते भावूक होतो अशा वेळेस. असं मिळत नाही हल्ली कुठे. ती सगळी मंडळी माझ्या मुलीच्या लग्नाला आली होती. म्हणजे एकमेकाच्या आनंदात सहभागी होणं हे आता फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. मी कवी म्हणून महाराष्ट्रावर फिरतो. माझी लेकरही आली, माझा मुलगा आलाय सर आणि त्याचे मित्रही आले. हा खरं तर एक माझ्या दृष्टीनं मला काय म्हणतात कलेच्या क्षेत्रामध्ये एक चांगला निर्णायक ज्याला बिंदू म्हणता येईल, निर्णायक पॉइंट ज्याला म्हणता येईल तो आहे. मी
या प्रसंगी मला माझ्या आईवडिलांचं स्मरण होतं. त्यांची पुण्याई, माझ्या पूर्वजांची पुण्याई, माझ्या बायको आणि लेकरांचा त्याग, चाटे सरांचा आणि तुम्हा मंडळींचं माझ्या कवितेवर, माझ्या गाण्यांवर असलेलं प्रेम, या एकंदरीत त्याच्यामुळे वाटचाल चालू आहे असं मला वाटतं. ही वाटचाल उत्तरोत्तर सुगंधी होत जाणार आहे आणि अत्तर शिंपडण्याचं काम चाटेसर करणार आहे. त्यामुळे काय म्हणजे अत्तर शिंपडणारा माणूस जिथं असतो तिथं वाटा आपोआप सुगंधी होत जातात. मैत्री करता दोन ओळी म्हणतो, गाणे मी लिहिलीत. खरं तर ते लेकरू जन्मल्यावर जसं असतं तसं गाणं असतं, पण त्याला आकार देण्याचं काम, त्याला सुशोभित करण्याचं काम राजेश सरकडे सरांनी केलंय. सगळ्यांनी जी गाणी गायली, साधनाताई असतील, बेला शेंडे असतील, वैशाली माडे असतील, आमचे नितीन भाऊ आहेत, त्या सगळ्यांनी त्यावर जी मेहनत घेतली त्यामुळे ते लेकरू जास्त सुशोभित दिसतं. कुणी त्याला तीट लावले, कुणी त्याला बाळी घातली, कुणी त्याला झगा घातलाय, असं करून एकंदरीत ते तुमच्या समोर आले. आणि मैत्रीबद्दल माझी केशवची आणि चाटे सरांची जी मैत्री आहे त्यावर दोन ओळी म्हणतो मी, माझं लांबवत नाही, की मैत्री म्हणजे चौकातल्या हॉटेलात दाटीवाटीने बसून मारलेल्या मनमुराद गप्पा. मैत्री म्हणजे चौकातल्या हॉटेलात दाटीवाटीने बसून मारलेल्या मनमुराद गप्पा. आणि मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणातला एक मोरपंखी कप्पा. मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणातला एक मोरपंखी कप्पा. मैत्री म्हणजे एक कट चहाचा वाटून घेतलेला घोट. मैत्री म्हणजे एक कट चहाचा वाटून घेतलेला घोट. आणि मैत्री म्हणजे पैशाच्या प्रचंड दुष्काळात 2000ची नोट. 2000च्या नोटा इथं आहेत आणि माझं आयुष्य समृद्ध झाले या निमित्तानं. आमचे जफरबाई आहेत, कुणाकुणाची नावं घ्यावी, सगळ्यांचीच ती अंतःकरणामध्ये आहेत माझ्या नावं. आणि मी लातूर सारख्या ग्रामीण भागात राहणारा माणूस, माझ्या अंगाला मातीचा वास येतो असा, आणि तो वास इथं मुंबईपर्यंत आला या निमित्तानं. चाटे सरांनी ते अत्तर शिंपडत आम्हाला इथंपर्यंत आणलं. आणि सगळ्या परिवारातली माणसं, परिवारापेक्षा जास्त जवळची वाटावीत इतकी माणसं. आमच्या चाटेताईंनी काय सुगरण आहात तुम्ही, इतकं चांगलं जीव घातला आम्हाला. आणि कधी कंटाळा नाही हो कसला. 10 लोकांचा 20 लोकांचा स्वयंपाक कुठं पाहिजे तिथं, आणि किती आपुलकी. आणि हे अशा शहरांमध्ये आता बघायला मिळत नाही. हे आम्हाला बघायला मिळालं, हे आमचं काहीतरी पूर्वजन्मीचं संचित समजतो. आणि मला ही संधी दिल्याबद्दल चाटे सरांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. मैत्रीमध्ये आभार मानायचे नसतात, पण हे कुठंतरी म्हणजे माझ्या भावना शब्दा पलीकडच्या आहेत. आता तुम्हाला सांगतो, माझ्यासारख्या गावाकडच्या माणसाला इतक्या मोठ्या बॅनरची, देवयानी मूवीज जे फार मोठं नाव आहे सिनेसृष्टीमधलं, ज्यांनी बिंदास, चिमणी पाखरं वगैरे जी निर्माण केली, सिनेमा ज्यांनी इतिहास घडवला, आणि तुका पाटील नुसता इतिहास घडवणार नाही तर त्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल याची मला खात्री वाटते. या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली, व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. देवयानी मूवीच्या तुका पाटील या मराठी चित्रपटाच्या अनाउन्समेंटसाठी व्यासपीठावर उपस्थित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आदरणीय प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सर, माननीय प्राध्यापक गोपीचंद चाटे सर, प्रसिद्ध अभिनेते नागेशजी भोसले सर, प्रसिद्ध अभिनेते अशोकजी शिंदे, मराठी आणि हिंदीतल्या पार्श्वगायिका, प्रख्यात पार्श्वगायिका साधना ताई सरगम, गीतकार योगीराज माने, पटकथा आणि संवादकार केशवजी काळे, माझ्या समोर चित्रपटाच्या अभिनेत्री मैथिली जावकर, प्रतीक्षाजी शिर्के, आमचे तरुण अभिनेते मनीषजी नाटेकर, नृत्य दिग्दर्शिका किशुपाल, जफरबाई, सुनीलजी यांनी अतिशय मेहनत करून आम्हाला जीव लावलेला आहे. आणि संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम निर्माते आणि दिग्दर्शक
प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सरांचं मी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे जवळपास 3 महिन्यापासून हे गाण्यांचं काम चालू आहे. जे जे वादक आले, जे जे गायक आले, गायिका आल्या, त्यांना जेव्हा सांगितलं की तुका पाटील नवीन चित्रपट येतोय, चाटे सर करतायत, चिमणी पाखराने हो हो चिमणी पाखरं म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाच्या मनात घर करणारा हा चित्रपट आहे. आणि मला वाटतं बिनधास्त आणि चिमणी पाखराच्या निमित्तानं चाटे सरांनी मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावल्यात आणि त्याही पेक्षा एक लार्जर दॅन लाईफ असे 2 चित्रपट मराठी रसिकांना दिलेले आहेत. खऱ्या अर्थानं त्या काळात देवयानी मूव्हीजनं मराठी रसिकांना वेळ लावलं. मला देवयानी मूव्हीज बद्दल म्हणावं वाटेल कि फिजा का असर हवाओं से होता है, अदाओं का असर नजर से होता है, और यूं ही कोई किसी का दीवाना नहीं होता. कुछ तो कसूर देवयानी मूव्हीज का होता है, कुछ तो कसूर देवयानी मूव्हीज का होता है. ते घर केले म्हणा आणि तुम्हाला मुंबईला बोलवले असा चित्रपट आहे. मी सरांकडे गेलो. अर्थातच सरांबद्दलचा अगोदरची पार्श्वभूमी आणि सर्व नाव माहीत असल्यामुळे ते आकर्षण मलाही होतं. आणि सरांनी मला याची पार्श्वभूमी समजावून सांगितली की हा 1955 ते 1975 या काळातली ही ग्रामीण भागातली महाराष्ट्रातली ही कथा आहे. मग यात गाडी कशी असावीत हे सरांनी समजावून सांगितलं. जिथे गण आहे, गवळण आहे, लावण्या आहेत, युगलगीता आहेत, एक सुंदर प्रार्थना आहे, दुष्काळावरचं भीषण वर्णन करणारं एक सुंदर शेतकरी गीत आहे, महिलांसाठीचं एक गीत आहे, 16 गाणी. त्याची जबाबदारी सर दिल्यानंतर जेव्हा औरंगाबादच्या प्रवासाला मी निघालो तेव्हा क्षणभर वाटलं की विनम्रतेने यातनं पळ काढावा. हे माझ्यासारख्याचं काम नाही. 16 गाणी करायची आहेत, संगीतबद्ध करायची आहेत. आणि मी सरांना फोन करणार होतो, पण मला खऱ्या अर्थानं इथे चाटे सरांचं त्रिवार अभिनंदन करायचंय. जसं योगीराज सर आपण सांगितलं की या माणसातला एक आतला देव माणूस आपण बघितलेला आहे. चाटे सरांनी जेवढ्या मायेनं काम करून घेतलं. मला रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता साधनाताई यांचा फोन यायचा. प्रत्येक गाणं करताना म्हणायचे मला गाण्यातलं काही कळत नाही, पण तरी पण असं करा. इतकी विनम्रता आहे. आणि प्रत्येक गाणी होण्यामागे चाटे सरांचा तेवढाच फार मोठा हात आहे. त्यांनी प्रत्येक गाण्याला गायक कोण असावेत, गायिका कोण असाव्यात हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी सरांचं आभार यासाठी मानायचे की 16 गाणी करताना जसा सरांनी आम्हाला जीव लावला, योगीराज सर आपण सांगितलं, तसाच क्रांती वहिनींचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. जे वात्सल्य मी क्रांती वहिनींमध्ये बघितलेलं आहे, जी ममता प्रेम मी बघितलेलं आहे, दोघांनी जीव लावला, स्नेह लावला, म्हणून हे काम अतिशय सोप्या पद्धतीने होऊ शकलं. मला दोघांबद्दल एवढंच म्हणावं वाटेल की ज्या पद्धतीने आमच्याकडनं तुम्ही काम करून घेतलं, जीव लावला, त्या दोघांच्या व्यक्तिमत्वात एक मला वेगळे पैलू दिसले. हे चाटे सर आणि क्रांती वहिनी हे नाही फक्त एका व्यक्तिमत्वाचं नाव, चाटे सर आणि क्रांती वहिनी हे नाही फक्त एका व्यक्तिमत्वाचं नाव, तर ते आहे प्रेमाचं आणि वात्सल्याचं गाव असं मला म्हणावं वाटेल. तेवढी माया, स्नेह, ममता त्यांच्यामध्ये आहे. संगीताविषयी बोलावं असं मला आता सांगितलं की गाणी कशी झाली. गाणी करताना मी 2-3 गोष्टींचं निश्चित भान ठेवलेलं आहे. एक तर 1955 ते 75 या काळातली ही कथा आहे. मग त्या काळातलं संगीत लोकसंगीतावर आधारित चित्रपट आहे. मग त्यासाठी निवड करताना सर्वप्रथम अकॉस्टिक्स वाद्य वापरलेली आहेत. सगळी वाद्ये जी आहेत त्यात मग ढोलकी आहे, तबला आहे, संबळ आहे, चंडा आहे, बगलबच्चा आहे, ढोल आहे आणि यासोबत शहनाई आहे, सितार आहे, मेंडोलियन आहे, बासरी आहे. ही वाद्य सगळी वापरून कर्णमधुर संगीत, श्रवणीय संगीत कसं होईल याचं भान मी ठेवलंय. आणि योगायोगानं फार चांगली गायक आणि गायिका या
चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी मिळालेत. आदरणीय साधनाताई सरगम, हिंदीतलं फार मोठं नाव आहे, त्यांनी वेळ देऊन 3 गाणी केलीत. साधनाताई खरंच मनापासून आभार. त्याचप्रमाणे सुरेश वाडकर आहेत, ज्यांनी अतिशय सुंदर गण आपण आता ऐकलात गायलाय. हिंदीतल्या प्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधी चौहान यांनी सुद्धा 2 सुंदर गाणी गायली. वैशाली माळे, बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, छगन चौगुलींचं सुद्धा एक फार सुंदर लोकगीत याच्यात आहे, ज्याला रिमेक करण्यात आले खंडेरायाच्या लग्नाला. त्याचप्रमाणे सरांनी नवोदित गायक गायिकांना सुद्धा संधी दिलेली आहे. आता साधनाताईंनी ज्यांचा उल्लेख केला, साधनाताई सोबत गायलेले आशिष नाटेकर, त्यांनी अतिशय सुंदर गाणं गायले. त्याचसोबत नितीन सरकटे, नेहा वैष्णव, संगीता भावसार यांनी सुद्धा, डॉक्टर वैशाली देशमुख, अशी कितीतरी नावं इथं घेता येतील. या सर्वांनी ही 17 गाणी गायलेली आहेत आणि मला मनापासून आनंद होतोय की ही सरांनी संधी दिली. विनम्रपणे या ठिकाणी एवढंच सांगेन की येणाऱ्या मराठी संगीतासाठी एक वेगळं वळण देणारा हा 17 गाण्यांचा प्रवास असेल. ते कर्णमधुर आणि श्रवणीय चाली देण्याचा मी प्रामाणिकपणे विनम्रपणे मराठी रसिकांसाठी प्रयत्न केलाय. मी पुनश्च एकदा जास्त बोलणार नाही, पण आदरणीय प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सरांचं या ठिकाणी विनम्रतेने आभार व्यक्त करतो. आणि सर, तुमच्यातले जे व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू बघितले की आत्मविश्वास काय असावा. तुका पाटील चित्रपटाबद्दल जे भरभरून तुम्ही बोलत होता, 3 महिन्याच्या काळात जो सहवास त्यांचा लाभला, प्रचंड प्रचंड आत्मविश्वास या व्यक्तिमत्वात आहे. मोठं ध्येय आहे, काय करावं काय करू नये याचं भान ठेवणारं व्यक्तिमत्व आहे. आणि जिद्द, मेहनत, परिश्रम हे जवळून मी सरांचे बघितले. सर, खऱ्या अर्थानं या ज्या 4 ओळी मी वाचल्या त्या तुमच्याकडे बघून सार्थ वाटायला लागतात की रात्री 2-2, 3-3 पर्यंत गीतकारांना, माझ्यासारख्या संगीतकाराला सांगून त्यातलं पोटेन्शियल काढून घेणारा हा निर्माता दिग्दर्शक आहे. आणि एवढी मोठी महत्वाकांक्षा, जिद्द, परिश्रम, ध्येय ज्यांच्याकडे आहे, तेव्हा सर तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाता जाता याच 4 ओळी मी सांगेन की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदैव नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदैव नवी दिशा असावी. अहो घरट्याचं काय ते तर कुणीही बांधेल, पण चाटे सरांसारखी क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद. माझे जुने मित्र, पत्रकार मंडळी, माझे स्नेही, रंगम इथे व्यासपीठावर जमलेले सर्व दिग्गज, मी जास्ती वेळ घेत नाही पण काही गोष्टी शेअर करतो. सगळ्यात आधी आपल्यामध्ये हजर असलेले सगळ्यात सिनियर एडिटर जफर सुलतान सरांबरोबर मी एक फिल्म केली होती, मुखवटी. त्याच्यानंतर चाटे सरांचा माझा परिचय होण्यामागचं कारण असं की चाटे सर जेव्हा घरट्यासाठी सारं काही नावाचा चित्रपट करत होते, त्यावेळेला माझं नाव सजेस्ट केलं जफरबाईंनी त्यांच्याकडे, आणि माझा परिचय झाला चाटे फॅमिलीशी, चाटे सरांशी. आणि चित्रपट रिलीज झाला. मला एक प्रसंग आठवतोय, एका मंत्र्यांबरोबर मी एका स्टेजवरती कार्यक्रमाला होतो. त्यावेळेला ज्या प्रकारे मच्छिंद्र चाटे सर पब्लिसिटी करतात, तर स्टेजवर आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, कालच मी तुमचा पेपरमध्ये फोटो बघितला, फुल पेज जाहिरात होती. म्हटलं हो सर, चाटे सरांनी केली आहे. प्रश्नच नाही म्हणते. चाटे सरांनी त्यांनी एक उपमा दिली की मच्छिंद्र चाटे म्हणजे पब्लिसिटी क्षेत्रातले धीरूभाई अंबानी आहेत. योगायोग असा की चित्रपट केला, त्यात चाटे सरांनी पण काम केलं, बरेच आपली कलाकार मंडळी त्याच्यामध्ये होती. चित्रपट चांगला झाला, चांगला चालला तो. ज्या वेळेला हा पिक्चर, त्याच्यानंतर योगायोग असं झाला की आमची मैत्री झाली, जवळीक वाढली, एकमेकांशी मन जुळली. आणि नुकतंच माझी धाकटी कन्या योजना आणि चाटे सरांचे चिरंजीव अविनाश यांचा प्रवास अखेरपुढे झाला. सिनेमे नायक आणि खलनायक म्हणून केले. आणि या 28-29 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मला लक्षात आलं की एकी किती इम्पॉर्टंट आहे. आता जे सिनेमे बघतोय त्याच्यामध्ये एका दिवशी 5 सिनेमे लागतात.
आणि मग कुठला सिनेमा बघायचा हा मराठी ऑडियन्स समोर एक यक्ष प्रश्न असतो. बरं, मराठी मनावरती हिंदीनी अधिराज्य केलेलंच आहे. 3 खानांचे, अक्षय कुमारचा, बाहुबली, हे बाहेरचे चित्रपट जे येऊन डब करून किंवा जे काही चित्रपट होतात ते एक एकदा आपण पाहिलेच पाहिजेत, असं एक मराठी मनावरती एक राज्य केलेले या लोकांनी. पण मग अशा वेळेला मराठी सिनेमामध्ये असे निर्माते हवे. मला कुठल्या याच्यावरती भाष्य करायचं नाहीये की यांचे सिनेमे चालतात, यांचे सिनेमे चालत नाही. मी स्वतः धडपड अनेक वर्ष करत होतो. अलका कुबल आटलेंनी एक सिनेमा केला होता, त्याच्यामध्ये मी प्रमुख भूमिका केली. तिच्या अपोजिट सुहासिनीची सत्व परीक्षा. तेव्हापासून माझा हा प्रयत्न, माझी धडपड चालू आहे. ती आत्ता बोनी कपूरांचा एक चित्रपट रिलीज झाला ज्याच्यात मी काम केलं होतं प्रमुख भूमिका होती, लालबागची राणी, आपल्याला माहितीच असेल. मी बोनी सरांबरोबर, लक्ष्मण उत्तेकरांबरोबर अनेक निर्मात्यांना भेटलो, चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांना भेटलो. मी त्यांना प्रपोजल दिलं की एका दिवशी 5-5 सिनेमे लागतात. ऑडियन्सला प्रश्न पडतो की काय बघायचं. तर प्रत्येक निर्मात्यांना मी विनंती केली की एक आठवडा आपण जसे हिंदीवाले करतात तसे एक आठवडा आम्ही करतो, मग पुढचा आठवडा तुम्ही करा. 1 वीकचा शेअर तरी मिळेल, कारण निर्माता पैसे टाकतो. आणि माझं नेहमी म्हणणं आहे की निर्माता जगला तर इंडस्ट्री जगते, कलाकार जगतात, टेक्निशियन जगतात, कारण 100 लोक त्याच्यावर डिपेंड असतात आणि त्यांची कुटुंब. पण प्रत्येकाकडनं मला असंच झालं की नाही अशोकराव, आमची फिल्म अप्रतिमच आहे, आमची फिल्म चालणार 5 काय 10 लागू दे. आणि दुर्दैव असं की शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस मी त्या पिक्चरची जाहिरात बघतो आणि सोमवारपासून जाहिरातच बंद होते. अतिशय विदारक सत्य आहे. मग त्या निर्मात्याचं काय होतं, तो निर्माता जातो कुठे? कलाकार आपापले पैसे घेऊन जातात, पब्लिसिटीवाले घेऊन जातात, टेक्निशियन घेऊन जातात, उरतो तो निर्माता. त्या निर्मात्याचं दुःख कोणाला कळत नाही. आणि मग अशा वेळेला मला जाणवलं की ज्या वेळेला मच्छिंद्र चाटे सरांसारखा माणूस चित्रपट करतो त्यावेळेला ज्याला आपण काही विजनरीज म्हणतो, म्हणजे आमच्या चाटे सरांचं थोड्यात पोट भरत नाही. मी सरांना सांगितलं की आता तुका पाटील आपण करतोय तर सर 10-12 करोडचा धंदा झाला पाहिजे. ते वाक्य तोडून म्हणतात नाही हो, 200-300 करोड व्हायलाच पाहिजे. याचं कारण पण सर कसं काय, का नाही? आणि सर हे मॅथमॅटिक्स मधले एवढे तज्ञ आहेत की एकदा आम्ही घरट्यासाठी सारं काही करत असताना वंदना गुप्ते, क्रांती रेडकर, मनीषा केळकर असे सगळेजण आम्ही बसलेलो होतो. तर सरांनी एक प्रपोजल आम्हाला सांगितलं. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की 12,214 इंटू 13,118 इज इक्वल टू किती? तर प्रत्येकाने कॅल्क्युलेटर काढले. सरांना काही लोकांनी विचारलं किती किती सर? वंदना गुप्ते म्हणाले 12,100, थांबा चुकलं, 12,213 इंटू किती हे होईपर्यंत सर म्हणाले कशाला मोजताय, सो करोड. तर आम्हाला वाटलं की चुकलंय हो, असं कसं होऊ शकतं. मग आम्ही मोजलं, सगळ्यांनी चेक केलं. सरांना आठवत असेल मडला आम्ही शूटिंग करतो होतो एका बंगल्यामध्ये, गुरुकृपा म्हणून. तर ते करेक्ट आलं होतं. एवढा त्यांचा मॅथ्सचा अभ्यास आहे. आता सुद्धा सर तुमच्याशी बोलायला लागले तर महाराष्ट्रात किती गावं आहेत, किती सेंटर्स आहेत, किती वाजता कुठे शो लागतो, किती कलेक्शन्स आहेत, आणि 12 करोड पॉप्युलेशनच्या महाराष्ट्रात एवढ्या करोड लोकांना बघितलं तर किती करोड होऊ शकते. बरं, याच्यावर आपण भाष्य करू शकत नाही, त्यांच्याबरोबर ती डिबेट करू शकत नाही. कारण या व्यक्तीने ते प्रूव्ह केलंय. बिंदासच्या वेळेला, चिमणी पाखराला, घरट्यासाठीच्या वेळेला, चित्रपट त्यांनी अनेकच केले. चर्चा या 2-3 पण त्यांनी फ्रेंडशिप केलाय, त्यांनी अनेक चित्रपट केले, डब फिल्म्स केलेले आहेत. मला एवढं थोडक्यात सांगायचंय की पुन्हा एकदा मराठी चित्रपटासाठी अशी एक गरज आहे. आता आपण चित्रपट बघतो तर काही लोक म्हणायला लागले की अशोकराव भविष्य सांगायला लागले. तर कसं काय? तर मी लोकांना विचारतो, म्हटलं तुम्ही चित्रपट पाहिलेत ना? हो, मराठीला सुगीचे दिवस आलेत, उत्तम दिवस आले. तर मी त्या परिवाराचा खूप जवळचा आहे. मी त्या परिवारात कायमच काम करतो. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. ते मला नेहमी कास्ट करतात, म्हणजे झी परिवार. मी हा चित्रपट पाहिले. कुठले कुठले पाहिले म्हटलं मी सांगू? दुनियादारी, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, फॅन्ट्री, सैराट. हो, तुम्हाला कसं काय कळलं? माझा अभ्यास आहे म्हटलं तेवढा. तर ते कसं काय? तर म्हटलं हे सिनेमे तुम्ही या लोकांचे पाहिजेत, पण तुम्ही बाकी सिनेमांची मी नावं घेतो, ते चित्रपट पाहिले का? हा येऊन गेला का हो? बर, हा कधी लागणार आहे? इथून शंका. याचं कारण
चित्रपट 3, 3.5, 4 करोडचा बनतो, 5 करोडचा बनतो, पण जेव्हा पब्लिसिटी आणि लोकांच्या गळी उतरवावा लागतो त्यावेळेला आमचा निर्माता कच खातो आणि 50 लाखावरची पब्लिसिटी करतो आणि तो सिनेमा कधी येतो आणि कधी जातो तो लोकांना कळतच नाही. मग प्रत्येक कलाकाराची धडपड असते की माझा सिनेमा लागावा, तो लोकांपर्यंत पोहोचावा आणि मग एक अपेक्षा असते तो सॅटेलाइटला लागला तरी लोक बघतील, निदान आमचं काम दिसेल. ही व्यक्ती अशी आहे की प्लॅनिंग मध्ये 3 करोडचा सिनेमा केला तर आपल्याला 7 करोडची पब्लिसिटी करायची, ही पहिले त्यांचं स्टॅट्स असतं. तर मी म्हटलं सर का, ते केल्याशिवाय लोकांच्या गळी उतरवल्याशिवाय लोक थिएटर पर्यंत येणार नाहीत आणि लोक चित्रपट बघणार नाही. पण ह्याच्यावर पण भाष्य करू शकत नाही आपण, कारण तेही त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. मला एवढं सांगायचं, या सिनेमामध्ये 16 म्हणाले राजेशजी, एक मला वाटतं 17वं गाणं पसायदान त्याच्यात जॉईन झालंय. राजेशजींचा परिचय गेली 30 वर्ष मी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये दरवर्षी गणपतीतल्या तळागाळातल्या लोकांसाठी, शुगर फॅक्टरीच्या लोकांसाठी नाटकाचे प्रयोग करतो. त्यावेळेला दरवेळेला त्यांचा दिग्गज ऑर्केस्ट्रा जो अनेक वर्ष ते करतात, म्युझिक क्षेत्रामध्ये ते अनेक वर्ष आहे, पण आपण ज्याला म्हणतो ना की आपल्याला वेळ यावी लागते आणि ती वेळ कधी येईल ती माहिती नसते. म्हणजे धडपड आपण नेहमी करत असतो. कोणीतरी प्रश्न विचारला की प्रयत्नवाद मोठा का नशीब मोठं, तर माझ्या वाचनात कुठेतरी आलं की आपण बँकेत जातो त्यावेळेला आपल्या लॉकर उघडायचं असेल तर आपल्याकडे चावी असते, त्याने उघडतो, पण एकट्याच्या चावीने उघडत नाही. तर बँक मॅनेजर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, चित्रपटाचे तुका पाटील म्हणून ज्यांच्यासाठी ही स्क्रिप्ट लिहिलेली आहे, नागेशजी, लेखक आणि पटकथा लेखक काळेजी, गीतकार ज्यांनी आवाज दिलेला आहे, साधनाजी, अशोकजी, आणि या चित्रपटाचं मिशन ज्यांनी हातात घेतलेलं आहे की याच्या अगोदर जे चित्रपट बनवलेले होते तिथं निर्माता म्हणून नाव लागलेलं होतं, पण या ठिकाणी निर्मात्याच्या अगोदर दिग्दर्शनाचं नाव लागणार आहे की ज्या ठिकाणी स्वतःची कलेची छाया ते त्या ठिकाणी देणार आहेत. असे कि नदी की धारा में सब कुछ बह जाया करता है, करते हैं, होते हैं कुछ लोग ऐसे जो इतिहास बनाया करते हैं. तर या चित्रपटामधून जे आहे की जो इतिहास निर्माण करण्याचं मिशन त्यांनी हातामध्ये घेतलेलं. आणि माझ्याकडे म्हणजे मला भाषण करता येत नाही, त्यामुळे मी काय बोलावं हे कळत नाही. सरांबद्दल सगळ्यांनी खूप काही सांगितलंय. मीही थोडंसं सांगतो, कारण मला वाटतं गेली 17-18 वर्ष माझा सरांशी परिचय आहे. सॉरी, इथे उपस्थित असलेले दिग्गज आणि मान्यवर तुम्ही सगळे, म्हणजे असं म्हणायची पद्धत असते सुरुवातीला, सॉरी मी विसरलो. तर माझी सरांची ओळख झाली चिमणी पाखरं या चित्रपटात काम करायला. मला भेटायला आले सर आणि कोठारे सर घरी माझ्या. तर महेशजी आले आणि सर आले, तर म्हणजे आय वॉज लाईक बापरे, असं माझं झालं. आणि महेशजी मला म्हणाले की 5 सीन आहेत, जास्त नाही, 4-5 सीन आहेत आणि तुम्ही करावं अशी आमची इच्छा आहे. म्हटलं हो सर, नक्की करेन. आणि तो चित्रपट मी केला. चिमणी पाखरानंतर जी प्रसिद्धी मला मिळाली
ती आजपर्यंत कुठल्या दुसऱ्या चित्रपटानंतर मिळाली नाही. मी त्यातलं मामा आपले परत सर आम्ही सगळे औरंगाबादला गेलो होतो. प्रीमियर होता आणि प्रीमियर शो होता की कुठला शो होता आता नीट आठवत नाही, पण त्या शोला आम्ही बाल्कनीत बसलो होतो आणि चित्रपट संपला मागून आवाज आला, तो बघ भाड्यात तिथं बसलाय तो बघ. आणि मी मागे वळून बघितलं तर एक म्हातारी चप्पल घेऊन माझ्या दिशेने येत होती. अरे बापरे म्हटलं. आणि तेवढ्यात लक्ष्मीकांतनी मला आणि महेशजींनी मला बाजूने कोपऱ्यात बाहेर काढलं, नाहीतर त्या म्हातारीने मला तोडवलंच असतं. तर ही अशी पावती मला त्या दिवशी मिळाली आणि कायम मिळत राहिली शिव्यांची. जाईन तिथे लोक म्हातारा बायका पुरुष मला शिव्या द्यायचे आणि मला बरं वाटायचं. स्वागत करतो. खास करून गायिका साधनाजी सरगम, चित्रपटाचा नायक नागेश भोसले, गीतकार योगीराज माने, संवाद लेखन केशव काळे, संगीतकार राजेश सरदेवे, त्यांचे बंधू आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे व्याही नाटेकर साहेब, त्यांचा मुलगा मंदार नाटेकर, तर आशिष आणि मनीष दोघं जुळे भाऊ, चित्रपटातील अन्य कलावंत प्रतीक्षा शेट्टी, मैथिली जावकर, चित्रपटाचे नंतर भारती नाटेकर, नंतर किशुपाल, जफरभाई आणि सर्व मान्यवर. कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. मित्रांनो, मुद्दे बरेच कव्हर करायचे आणि काही एका भाषणात सगळे मुद्दे कव्हर होणार नाहीत. महत्वाची एक गोष्ट सांगतो, मराठी सिनेमे खूप बनत आहेत, ते लालचीनं म्हणतात म्हणून ते चालत नाही. जो सिनेमा चालू होण्याच्या हिमतीनं सिनेमा बनतो हा सिनेमा पडू शकतो. चित्रपट कशावर चालतो त्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, कुठलाही चित्रपट निर्मात्याच्या इच्छाशक्तीवर चालतो. आज यहाँ पर देवयानी मूवीज की ओर से तुका पाटिल इस मराठी फिल्म की अनाउंसमेंट का प्रोग्राम है. ये जो फिल्म है प्रोफेसर मच्छिंद्र चाटे जो कि ये फिल्म के निर्माता है और उन्होंने डायरेक्शन भी दिया है. 1955 से लेकर 1975 तक की ये मराठी रूरल प्लेस की एक स्टोरी है और इसमें तकरीबन 17 सॉन्ग्स है. और चाटे सर को मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा क्योंकि ये जो सभी गाने हैं, जो सभी गीत हैं,
वो मराठी फोक फॉर्म पर है, जिसमें मराठी में हम कहेंगे कि गण है, गौड़न है, लावनी है, ड्यूएट्स है, प्रार्थना है, और ये सभी मैंने कंपोज किया है, म्यूजिक दिया है योगीराज माने, जिन्होंने ये सब गीत लिखे हैं। और खास तौर पर 3 महीने से ये जो म्यूजिक का काम चल रहा है, इसका सबसे ज्यादा श्रेय जाता है प्रोफेसर मच्छिंद्र चाटे सर को, जिन्होंने बहुत खूबी से हमसे काम करवा लिया, जिसमें मशहूर प्लेबैक सिंगर सुरेश वाडकर हैं, साधना जी सरगम हैं, सुनिधि चौहान हैं, बेला शेंडे जी हैं, वैशाली माढ़े हैं, और नए जो सिंगर्स हैं उसमें आशीष नाटेकर, संगीता भावसार, नितिन सरकटे, नेहा वैष्णव, रानी तरारी, इनको सर ने चांस दिया है। और मुझे पूरा यकीन है कि जिस तरह से ये फिल्म महाराष्ट्र में बहुत मशहूर होगी, उसी तरह चाटे सर ने जिस तरह से 17 सॉन्ग्स पहली बार मराठी फिल्म में आ रहे हैं, इसके पहले कोई भी मराठी फिल्म में इतने सॉन्ग्स नहीं थे, पर ये इनका तजुर्बा है। बिंदास्त और चिमनी पाखर के माध्यम से सर ने एक हिस्ट्री क्रिएट की है। तुका पाटिल के माध्यम से ये गाने तो चलेंगे, पर प्रोफेसर मच्छिंद्र चाटे सर की डायरेक्शन के अंडर ये फिल्म महाराष्ट्र में एक नया इतिहास रचेगी। तुका पाटील ही देवयानी मूवीजची पुढची फिल्म आहे। तुका पाटील ही ग्रामीण महाराष्ट्रातली कथा आहे। 1955 मध्ये ही कथा सुरू होते आणि 1975 ला संपते। या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय स्थित्यंतर होतात, महाराष्ट्रात काय घटना घडतात आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कसे बदल होत आहेत, या सगळ्या गोष्टी या फिल्ममध्ये येतात। त्याच्यात पाटलांच्या लोकांच्या चुका आहेत, त्याचा सूड आहे आणि त्यासोबत की जगण्याचं एक सूत्र आहे की आपण चुका टाळल्या पाहिजेत। आपण केलेल्या चुकांची कधी ना कधी आपल्याला फेड करावी लागते, अशा स्वरूपाची ही कथा आहे। या चित्रपटामध्ये 17 गाणी आहेत आणि 17 गाणी वेगवेगळ्या पद्धतीची आहेत। लावणी आहे, गण आहे, गवळण आहे आणि युगलगीतं आहेत, लोकगीतं आहेत, पारंपरिक गीतं आहेत। मराठीतलं एक खूप प्रसिद्ध गीत होतं की खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, तर हे गीत रिमेक करून या चित्रपटामध्ये पुन्हा घेतलं गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे गीत छगन चौगुले यांनीच पुन्हा गायलेलं आहे आणि चित्रपटामध्ये ते त्यांच्यावरच चित्रित होणार आहे आणि हे लोकांना फार आवडेल, कारण हे गाणंच मुळात यशस्वी आहे आणि छगन चौगुले हे लोकगायक आहेत आणि लोकांना फार आवडतात। तर त्यांनी अतिशय छान हे गीत गायलेलं आहे आणि यासोबत साधनाजी सरगम, बेला शेंडे, सुनिधी चौहान, सुरेश वाडकर, या सगळ्या लोकांचं नो डाऊट एक फार मोठं कंट्रीब्युशन आहे। राजेश सरकटे हे सुद्धा एक फार मोठे गायक आहेत आणि त्यांचा सुद्धा आवाज अनेक गाण्यांना आहे आणि लोकांना ही गाणी आवडतील, कथा आवडेल, चित्रपट आवडेल आणि आजचा बदलता काळ डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी आम्ही एक वेगळा प्लॅन बनवलेला आहे की तो ह्या काळानुरूप आपण बदललं पाहिजे। डिजिटलायझेशनचं, इंटरनेटचं युग आहे आणि या गोष्टींचा आपण खऱ्या अर्थानं प्रॉपर वापर हा सिनेमा चालवण्यासाठी केला पाहिजे। इतर चित्रपटांशी मी तुलना करू इच्छित नाही, पण एक गोष्ट निश्चित सांगतो की भारताच्या चित्रपट क्षेत्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही सिनेमाची चर्चा झाली नाही एवढी चर्चा पूर्ण देशात आणि विदेशात तुका पाटलाशी निश्चित होईल असा पूर्ण विश्वास वाटतो आणि हा चित्रपट आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करू। थँक्यू। देवयानी मूवीज
या सिनेमाचं या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी भरलेलं आहे आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं गाणं नवरी नटली हे या सिनेमामध्ये आमचे निर्माता मच्छिंद्र चाटे साहेब यांनी या गाण्याला या फिल्ममध्ये घेऊन सिनेमामध्ये घेऊन त्या गाण्याला बराच काही न्याय दिलेला आहे आणि त्या गाण्याला पुन्हा एकदा संगीताचा साज आमचे बंधू सरकेटे बंधू संगीतकार यांनी पुन्हा त्या गाण्याला जान आणलेली आहे आणि खरोखरच हे नवरी नटली गाणं पुन्हा एकदा या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत जाऊन त्याला चांगलाच प्रतिसाद मिळेल आणि आमचा हा देवानी मूवीज पिक्चर तुका पाटील हा खरोखरच ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव करील अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. नमस्ते, मैं मैथिली जावकर. पिछले 25 सालों से मैं फिल्म इंडस्ट्री में हूँ. 1992 में मैंने अपना करियर शुरू किया फिल्म शांति ने केली क्रांति से और इस साल मैं अपना 25वां साल इंडस्ट्री में पूरा कर रही हूँ. लेकिन ये कहने मुझे आज फख्र हो रहा है कि जो फिल्म आज शुरू हो रही है, जिसका आज अनाउंसमेंट हो गया, जिसका नाम है तुका पाटिल, ये फिल्म मेरे करियर की, इन 25 सालों के करियर की सबसे बढ़िया फिल्म होगी. और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि जो रोल आज तक मुझे नहीं मिला या जो रोल करने के लिए मैं आज तक तरसी हूँ, वो रोल अभी 25वें साल में मुझे मिल रहा है. क्योंकि काफ़ी फिल्में हो गई, काफ़ी सीरियल्स, काफ़ी मराठी ड्रामा, लेकिन ये रोल जो इस फिल्म में मुझे मिला है वो शायद ही नसीब से किसी को मिलता है. और मैं मच्छिंद्र साटे सर की बहुत बहुत आभारी हूँ कि इस रोल के लिए उन्होंने मुझे लायक समझा और इस रोल के लिए मुझे कास्ट किया. धन्यवाद. आता आपण आहोत तुका पाटील या आगामी मराठी चित्रपटाच्या मुहूर्त समारंभामध्ये. हा चित्रपट देव्यानी मूवीज निर्मित आणि दिग्दर्शन मच्छिंद्र चाटे हे करत आहेत. तर या चित्रपटामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे. याबद्दल आम्ही चाटे सरांचे खूप खूप आभारी आहोत की तुम्ही म्हणजे आम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतोय आणि ते पण देव्यानी मूवीजच्या मंचात. सो ही आमच्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू अशी आम्हाला खात्री आहे. आणि चाटे सरांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही 100% पात्र ठरू अशी आम्हाला आशा आहे. आणि चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की चित्रपटाची कथा ही 1965 ते 1975 या काळातील आहे. पण ही कथा जरी जुन्या धाटणीची असली तरी याला आम्ही एक नवीन टच दिला आहे. आमचे स्क्रीन प्ले त्याच्यानंतर डायलॉग्स पॉवरफुल झालेले आहेत आणि ते प्रेक्षकांना तसेच आत्ताची युवा पिढी जी आहे त्यांना निश्चितच आवडतील आणि ते त्याच्यातून प्रेरणा घेतील असं आम्हाला वाटतंय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये 17 गाणी आहेत आणि ती 17च्या 17 ही गाणी अतिशय सुमधुर आहेत की ती सगळीच्या सगळी गाणी प्रेक्षकांना आवडतील अशी आमच्या तुका पाटील टीमला खात्री आहे. आणि जेव्हा तुम्ही ती गाणी ऐकाल, जेव्हा एक एक करत आम्ही ती गाणी बाहेर देऊ, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही ती गाणी लूपवर ऐका. कारण का त्या गाणी आम्ही ऑलरेडी रेकॉर्डिंगच्या वेळी ती गाणी ऐकलेली आहेत आणि ज्यांना आम्ही रेकॉर्डिंगच्या वेळी दाखवली तेव्हा सगळ्यांचे त्याच्यावर रिस्पॉन्सेस एवढे चांगले होते की सगळे परत ऐकवा म्हणून असे आम्हाला रेकॉर्डिंगमध्ये झाले. तर आता जेव्हा आम्ही ते एक एक करून बाहेर टाकू तेव्हा त्याच्यानंतर बघूया आता किती लोक. आणि डेफिनेटली आमचं प्रेम गीतही खूप छान झालेलं आहे. करेक्ट. लवकरच तुका पाटील हा चित्रपट तुमच्या भेटीस येणार आहे. आता आम्ही काही दिवसात शूट पण चालू करू. आम्ही लोकेशन वगैरे अजून सध्या फायनलाइज करत आहोत आणि 2-3 लोकेशन फायनलाइज झाल्या पण आहेत. तर होपफुली बाय मिड जून आम्ही आमचं शूटिंग चालू करू. आणि आता तरी ती टेंटेटिव्ह डेट आहे जून. सध्या अजून त्याच्यावर भरपूर कामं चाललेली आहेत. तर लवकरच आपण सगळे परत एकदा भेटू आणि आमच्या भेटीस सगळ्यांच्या भेटीस आणि सगळ्यांना आमच्या दोघांकडून शुभेच्छा. मी मनीष नाटेकर आणि मी प्रतीक्षा शिर्के लवकरच येत आहोत तुका पाटील. परत भेटू. थँक्यू.